योगदान आणि त्या अनुषंगाने येणारे विविध प्रश्न आहेत. अजूनही मराठवाड्याच्या विकासाबद्दलच चर्चा करावी लागते. डेव्हलपिंग अजून आहे किंवा अंडर डेव्हलप्ड आहे. डेव्हलप्ड असं आपण ठामपणे म्हणू शकतो का आज? खरं डेव्हलपमेंट म्हणजे विकास ही प्रक्रिया सातत्याने चालू असते आणि जेव्हा आपण अनुशेषामध्ये आहोत मराठवाड्याच्या, तेव्हा अनुशेषाबद्दल आपण जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपण मराठवाडा मागासलेला आहे. त्याला अनेक कारणं आहेत, अनेक फॅसेट आहेत त्याचे. एक तर भौगोलिकदृष्ट्या मराठवाड्यामध्ये अडचणी असू शकतात, कारण तो भौगोलिकदृष्ट्या फार आशीर्वाद लाभलेला नाही. त्यामुळे तिथे पाण्याची अडचण आहे. पाण्याची अडचण असल्यामुळे साहजिक तिथे सिंचनाची अडचण आहे आणि त्याचा दुष्काळाचा परिणाम होतो. त्याचबरोबर भौगोलिकदृष्ट्या सिंचनाची अडचणमुळे हा उद्योगाला पण तेवढीशी संधी मिळत नाही. ह्या सगळ्या झाल्या आपल्या भूतकाळातील विषय. पण आपण आता ज्या संभाजीनगरमध्ये बसलेलो आहोत, या संभाजीनगरमध्ये असणाऱ्या आपण जर बघितल्या सगळ्या MIDCs, इथे आलेले उद्योग, इथे झालेली इन्व्हेस्टमेंट, तर एक चांगली सकारात्मक बदल म्हणायला हरकत नाही. पण ही प्रक्रिया जी आहे ही सातत्याने चालू असल्यामुळे आपण मागासलेले असताना बाकीचे जे प्रदेश आहेत ते काही थांबत नाहीत, त्यांचाही विकास चालू आहे आणि त्यामुळे तो गॅप आहे तो भरण्यासाठी मराठवाड्याला जास्त स्पीडनी पळावं लागतं आणि म्हणून त्यांच्याबरोबर येण्यासाठी आपल्याला सतत तो अनुशेष नावाचा शब्द थोडा बोचत राहतो. पण मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये याच्यावर सिंचनाचे, आताच प्रशांत बम यांचं मी ऐकत होते, त्यांनी सांगितलं, अर्जुन खोतकरांनी, टोपेंनी, या चर्चेमध्ये मी पाहत होते की सिंचनाचे आता प्रकल्प जर मोठ्या प्रमाणात झाले तर हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपल्याला खूप मोठा योगदान त्याच्यामध्ये देता येईल. तर तुम्ही आपण हा महत्त्वाचा विषय आपण बोलत होतो की अनुशेषाचा मुद्दा आहे आणि प्रोजेक्ट्स येत आहेत, सरकार म्हणतात. पण तुम्ही मगाशी प्रशांत बम यांचा उल्लेख केलात. प्रशांत बम तर म्हणतात की 55 वर्षातच सगळं कारणीभूत आहे. 15 वर्ष का मोजत नाही आपण? 12 वर्षाची सरकार आहेत. आता तुमचंही सरकार, आता इथे युतीचं सरकार आहे. सगळा दोष 55 वर्षांवरती आणि नेहरूंवरती ठेवून कसा चालेल? नाही, आता ते काय बोलले याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही. मी एवढंच सांगेन की इथे दोष आणि आरोप हे न करता हा जो मंच आहे हा मराठवाड्याचा मंच आहे. त्यामुळे इथे मराठवाड्यावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे, मराठवाड्याच्या विकासावर चर्चा होणं महत्त्वाचं आहे. कोणी काय केलं नाही केलं त्याच्यासाठी आम्हाला वेगळे व्यासपीठ उपलब्ध आहेत. परंतु मी हे सांगेन की ज्यांनी केलं या योगदानाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्याच्यामध्ये अग्रेसर नाव कोणतं राहील हे मात्र चर्चेचा विषय आहे. आणि ते गेल्या काळामध्ये आम्ही 12-15 वर्षात जो विकास केला आहे तो निश्चितच म्हणजे जो व्यक्ती शेवटचा आहे, जो आमचा कन्सेप्ट आहे, संकल्प आहे अंत्योदयाचा, त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत डायरेक्ट त्याला मिळणारी जी काही लाभ असेल, त्याची जी काही त्याला मिळणारी राशी असेल, त्याला मिळणारा घरकुल असेल, हे सगळं त्याच्यापर्यंत येत आहे. तो मधला जो गॅप ब्रिज करण्याचं काम जे केलं आहे ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी, की प्रत्येकाला घर असावं, प्रत्येकाच्या दारापर्यंत पाण्याचा नळ पोचावा, प्रत्येकाच्या दारापर्यंत वीज पोचावी, शिक्षण पोचावं, पोषण पोचावं, या बेसिक गोष्टींना लोकांपर्यंत पोचवताना कोणाच्याही दारात जाण्याची गरज न ठेवल्यामुळे आपण बघतोय की आत्ता ज्या पद्धतीने लाभ खालीपर्यंत जात आहेत आणि ते नक्कीच श्रेय आमच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्र्यांचं आहे. पण तरीसुद्धा म्हणजे आपण मराठवाडा स्पेसिफिक बोलतो आहोत. मगाशी एक उल्लेख झाला की पूर्वी आत्महत्या विदर्भ असं एक समीकरण होतं. पण आकडे जे सांगतात की गेल्या काही वर्षांमध्ये, विशेष करून गेल्या 10 वर्षांमध्ये मराठवाड्याने विदर्भाच्या आकड्यांना मागे टाकलं आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या आता मराठवाड्यातनं होत आहेत. हे किती भूषणावं? तुम्ही जर म्हणतात की शेवटच्या माणसांपर्यंत आम्ही पोचतो, सरकारच्या योजना शेवटच्या टप्प्यापर्यंत पोचतात, तर मग मराठवाड्यातला शेतकरी आत्महत्या का करतोय? हे पहा, आत्महत्यांच्या आकड्यांवर जर विकास आपण मोजला तर ते बरोबर नाही होणार, तो अन्यायकारक विषय होईल. मग आपण त्या नकारात्मक गोष्टीच्या भोवती सकारात्मक गोष्टींचा गुंता वाढवत जाऊ. मला असं वाटतं की आत्महत्या व्हायला नाही पाहिजे, हे बरोबर आहे, पण त्याचे वेगवेगळे कारण आहेत. त्यासाठी आता आनंदाने शेती करावी, शेतकऱ्यांनी कुठलाही स्ट्रेस विरहित शेती करावी, हा सुद्धा आत्ताच आपण वीज बिलाचा विषय मार्गी लावला मुख्यमंत्री महोदयांनी. त्यामुळे इथल्या भौगोलिक कारणांमुळे, इथल्या अवर्षण अशा भागामुळे, इथलं जे पाणी आपण चोरलं असा शब्द वापरतो, तो वरच्या धरणांमध्ये पाणी जास्त अडवलं गेल्यामुळे इथे पाणी शेवटच्या टेलपर्यंत न येण्यामुळे खरंच खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि आता तर पावसाची अशी परिस्थिती आहे, त्यावेळी तो शेतकरी हतबल होऊ नये आणि त्यांनी आत्महत्येचा फास गळ्याला लावून घेऊ नये यासाठी जेवढ्या योजना त्याच्या भोवती करता येतील
त्या केल्या आहेत आणि त्या यशस्वी आहेत. शेतकरी सुद्धा मान्य करतात की आमच्यापर्यंत ही योजना पोहोचतात. तर भविष्यामध्ये त्या आत्महत्येचा आकडा कमी व्हावा आणि त्याचं कारण किमान शेती आणि विकास पोचत नाही हे नसावं. मी राजकीय प्रश्नांकडे जाण्याआधी मला तुमच्या खात्याबद्दलही बोलायचं आहे. तुमच्याकडे एक महत्त्वाचं खातं आहे पर्यावरणाचं, आणि शेतीचा विषय जेव्हा येतो आजच्या काळात, म्हणजे खरं तर ना परदेशामध्ये क्लायमेट चेंज हा विषय फार गांभीर्याने घेतला जातो, जो आपल्याकडे दुर्दैवाने मी हे मान्य करेन की ना माध्यमांमध्ये त्याच्याबद्दल फार चर्चा होते ना राजकीय वर्तुळांमध्ये तो विषय महत्त्वाचा वाटतो. पर्यावरण बदल हा इतका महत्त्वाचा विषय आणि शेतीशी पूरक आणि अत्यंत निगडीत असा विषय आहे. काय असं आपण म्हणजे निसर्गात लहरी पण आहे. आता आपण अल निनोमुळे बघितलं की आधी तर पाऊस येणार म्हणून वाट बघत बसलेत, नंतर काही ठिकाणी अतिवृष्टी होते. ही सायकल निसर्गाची ब्रेक झालेली आहे. तुमचं खातं या दृष्टीने, शेतीच्या दृष्टीने, विथ दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू काय तुम्हाला वाटतं केलं जाऊ शकतं किंवा तुम्ही काय करताय? हे पण शेती केवळ नाही, माझं डिपार्टमेंट जे आहे ते पर्यावरण नाही आहे नुसतं, हो. पर्यावरण आणि वातावरणीय बदल आहे. जी. आता वातावरणीय बदल आपण पाहतोय की अमरनाथमध्ये जी शिवलिंग असायचं बर्फाचं ते वितळलेलं आहे. जे 2.5 महिने राहायचं ते 5 दिवसात वितळलेलं आहे. लोक जाऊन नुसतं गुहेचं दर्शन करून येतात. म्हणजे तिकडच्या पासून ते इथपर्यंत पर्यावरणामध्ये वातावरणीय बदल दिसत आहेत. ते वातावरणीय बदल एखादं डिपार्टमेंट त्याला थांबवू शकत नाही. फक्त भविष्यातल्या या सगळ्या गोष्टी कमी स्पीडनी व्हाव्या, हा जो म्हणजे वातावरणाचा विध्वंस चाललेला आहे तो कमी स्पीडनी व्हावा यासाठी प्रयत्न करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण का विध्वंसाकडे चाललो आहे, तर आपल्याकडचं जंगल संपत चाललं आहे, म्हणून आपल्याला जंगल वाढवलं पाहिजे. त्यामुळे परत एकदा फॉरेस्टेशनवर आपल्याला जायला पाहिजे. हे माझ्या खात्यामधनं आम्ही करतो वन विभागासोबत. त्याचबरोबर आपण नद्यांचं पुनर्जीवन केलं पाहिजे. नदी नाले नॅचरल जे भूगर्भामधले झरे आहेत यांचं पुनर्जीवन केलं पाहिजे. इतकं मोठं अर्बनायझेशन चालू आहे. अर्बनायझेशन म्हणजे भरपूर पाणी, नागरी व्यवस्थांना भरपूर पाणी लागतं, भरपूर सिमेंट लागतं, भरपूर हे लागतं. ग्रामीण भागासारखं नाही आहे. तर त्या पाण्याचं नियोजन कसं करायला पाहिजे ह्याच्यावर आम्ही काम करतो आहे. रिड्यूस, रियूज, रिसायकल या गोष्टींवर आम्ही काम करतो आहे आणि हे पर्यावरण खात्याचं महत्त्वाचं ध्येय आहे. त्यामुळे शुद्ध हवा देणं, शुद्ध पाणी देणं आणि जी मृदा आहे, म्हणजे जे सगळ्यात मोठं पोल्युशन आहे ज्याच्यावर चर्चाच होत नाही, ते म्हणजे मातीचं पोल्युशन. जे आपण युरिया टाकतो, जे खत टाकतो, त्यामुळे जे आपण तिथे उगवतोय ते आपण जे कन्झम्पशन करतोय त्याच्यामुळे कार्सिनोजेनिक फॅक्टर्स एवढे वाढत चाललेत, कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, जेनेटिक प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत, वरची पिढी ही निकृष्ट दर्जाचं त्यांचं हेल्थ होत चालली आहे. हे सगळे सर्वांगीण विषय आहेत. म्हणजे कुठल्या हॉस्पिटलचं वेस्ट मॅनेजमेंट असो, महानगरपालिकेचं नगरपालिकेचं असो, नाही तर उद्योगाचं असो, हे पण फार महत्त्वाचं आहे. कारण वेस्ट वाढतोय लोकसंख्येप्रमाणे.